नमस्कार, मी प्रतिभा प्रसन्न अकॅडमी तर आपले ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस तर चालूच आहेत. ऑफलाईन क्लासेस जर आपल्याला करायचे असतील तर आपण 1ली ते 10वी ऑफलाईन क्लासेस घेतो आणि ऑनलाईन जर करायचं असेल 3री ते 10वी अशी आपली बॅच आहे. सो ऑनलाईन बॅच आपण चालू केलेली आहे. तर आजचा आपण टॉपिक घेणार आहोत 8वीच्या विद्यार्थ्यांचा टॉपिक घेणार आहोत चॅप्टर 1 रॅशनल आणि इररॅशनल नंबर्स. आता 8वी हा 10वीचा पाया समजला जातो. मग काही बेसिक गोष्टी 8वीपासूनच केल्या जातात. 8वी 9वी 10वी तेव्हा जाऊन 10वीचा बेस कंप्लीट होतो. सो आपण आता 10वीच्या दिशेनेच अभ्यास करणार आहोत. सो आपण बघणार आहोत ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपला जो चॅप्टर आहे तो चॅप्टर कोणता आहे? रॅशनल आणि इररॅशनल. आता हे जे माझे व्हिडिओ आहेत सेमीच्या विद्यार्थ्यांना, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना तर आहेतच, आणि इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण मी घेऊन येणार आहे व्हिडिओ. त्यांच्यासाठी पण हेच आहेत व्हिडिओ, फक्त थोडंफार इंग्लिश बदललं जातं, इंग्लिश लँग्वेज थोडीफार चेंज केली जाते. बाकी मॅथ, सायन्स सेमीवाल्यांचं, मराठीवाल्यांचं आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचं सेमच असतं. मॅथमॅटिक्स आणि सायन्स सेमच असतं. सो आता नॅचरल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स? ते नंबर्स जे 1, 2, 3, 4 इन्फिनिटी एंडपर्यंत जातात त्याला म्हणायचं नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या. आता या गोष्टी बेसिक आहेत, 10वीपर्यंत आहेत, या गोष्टी बारकाईने लक्षात ठेवा. दुसरा आहे होल नंबर्स. आता नॅचरल नंबर्स चालू होतात 1, 2, 3, 4, 5, 6 असे एंडपर्यंत. मग होल नंबर चालू होतात 0 पासून 2, 3, 4 इन्फिनिटी एंडपर्यंत जातात. होल नंबर चालू होतात 0 पासून. आता इंटिजर नंबर्स जे असतात, इंटिजर नंबर्स कशा असतात? हे पॉझिटिव्ह पण असतात, नेगेटिव्ह पण असतात. म्हणजे मिडलमध्ये 0, 1, 2, 3, 4. आता इथे -1, -2, -3 हे इंटिजर्स, पॉझिटिव्ह पण राहणार, नेगेटिव्ह पण राहणार इंटिजर्स. आणि रॅशनल नंबर्स म्हणजे जे फ्रॅक्शनल असतात, फ्रॅक्शनमध्ये वगैरे असतात त्याला म्हणायचं रॅशनल नंबर्स. तर आता ही बेसिक झालं. आता बघूया आपण प्रॅक्टिस सेट. आता त्याच्यानंतर आपण जर पाहिलं इव्हन नंबर्स म्हणजे कुठले असतात? इव्हन नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स? जे 2, 4, 6, 8 म्हणजे 2चा टेबल, पूर्ण 2चा टेबल. आणि ऑड नंबर्स कोणते असतात? 1, 3, 5, 7, 9 असे ऑड नंबर्स. आणि मग त्याच्यानंतर अजून प्राईम नंबर्स वेगळे असतात, कंपोजिट नंबर्स वेगळे असतात. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत, या गोष्टी आपण पाहिल्या. सो आपण आता वेळ न घालता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कडे जाऊया. 1.1 कडे जाऊया. मग आता प्रॅक्टिस सेट 1.1 त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणले? त्यांनी आपल्याला काही नंबर्स दिले आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांनी आपल्याला काही नंबर दिले 3/2, 4/2, -3/2. आता हे नंबर्स हे एक्झाम्पल मी माझ्या मर्जीने टाकत आहे. ह्या गोष्टी ह्याच्यावरनं हे सम तुम्हाला कळालं तर ह्याच्या बेसवर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.1ची पहिला क्वेश्चन कंप्लीट करू शकता. सो आता हा मी स्वतःच्या मनाने दिलेला क्वेश्चन आहे. 3/2, 4/2 3/2, 4/2 -3/2. आणि आपल्याला हे नंबर लाईनवर दाखवायचं आहे. नंबर लाईनवर हे आपल्याला दाखवायचं असेल तर कसं करायचं? सो फर्स्ट ऑफ ऑल एक स्ट्रेट लाईन काढायची, एकदम सरळ रेष काढायची. आता त्याच्या मिडलमध्ये खाली 0 वरी 0 लिहून घ्या. त्याच्यानंतर इकडे 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 इथे येणार A, इथे येणार B, इथे पॉझिटिव्ह मधला 1, इथे पॉझिटिव्ह मधला 2, इथे येणार C, इथे येणार D, इथे येणार निगेटिव्ह मधला 1, इथे येणार निगेटिव्ह मधला 2. आता इंटिजर्स नंबर्स जे असतात, जे पॉझिटिव्ह मध्ये पण असतात, निगेटिव्ह नंबर मध्ये पण असतात, पण आपल्याला हे नंबर्स जे आहेत
आपल्याला ते नंबर लाईनवर दाखवायचे. मग कसं करायचं, सगळ्यात आधी एक लाईन काढायची, ही पेन्सिलने काढायची आहे. पेन्सिलने लाईन काढायची, त्याच्या मिडलमध्ये 0 वरी 0 हे लिहा. त्या साईडला साहजिक आहे आपले पॉझिटिव्ह नंबर्स. मग ह्या साईडला पहिला नंबर असेल 1, दुसरा असेल 2, त्याच्यावरी A, त्याच्यानंतर B. मग ह्या साईडला ह्या साईडला C -1 असणार आणि ह्या साईडला -2. ह्या साईडला तुम्ही जेवढे नंबर लिहिताय 1 2 3 4 5 तेच नंबर ह्या साईडला निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं. -1 -2 -3 -4 -5 अशा पद्धतीने हे लिहायचं. एवढं कळालं. आता नेक्स्ट, आता आपला जो डिनॉमिनेटर आहे, खालचा जो नंबर आहे तो बघायचा. तो काय आहे, 2 आहे. 2 आहे. मग आता काय करायचं, 0 ची लाईन पकडायची आणि त्याच्या पुढे 1 म्हणजे 0 1 आणि 2. आला का नाही हा नंबर, हा नंबर, ही लाईन आणि त्याच्या पुढची लाईन 1 आणि 2. आला का नाही 2 खालचा नंबर. मग तशाच पद्धतीने A च्या पुढे पण एक रेष द्यायची, 1 2. B च्या पुढे एक रेष, या साईडला पण एक रेष, या साईडला एक रेष, अशा पद्धतीने. आता इथे आपण 0ला काउंट करून एक नंबर लाईन काढली, एक लाईन काढली आहे. जर इकडे 3 राहिली असती तर 0ला पकडून 1 2 3 इथे 2 रेषा काढल्या असतात. हा नंबर आहे, त्याप्रमाणे आपल्याला काउंट करून लाईन्स काढायच्या आहेत. इथपर्यंत कळालं. आता हा झाला. आता आपल्याला हे दाखवायचं आहे 3/2. 3/2 आहे, मग तो साहजिक आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे, तो ह्या साईडला येणार. मग आता काय करायचं, 0ची लाईन आहे त्याला मोजायचं नाही, त्याच्या पुढची जी लाईन आहे 1 2 3 इथे येणार 3/2. काय येणार, 3/2. 3/2. आता त्याच्या पुढचा काय आहे 4/2. मग तो सुद्धा 3च्या पुढेच असणार. मग इथे लिहायचं 4/2. झालं. आता इथे काय आहे -3/2. मग परत ही लाईन 0ची लाईन सोडून द्यायची, त्याच्या पुढे 1 2 आणि 3. मग इथे लिहायचं -3/2. समज. अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित करायचे आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर प्लीज मला पिन कमेंटमध्ये मला सांगा. याच्यानंतर आपण पुढचं क्वेश्चन आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. हा जर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधला तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करता येतील. ते क्वेश्चन सॉल्व करा आणि आपण त्याचे पुढचे क्वेश्चन्स आहेत 1.2 मध्ये ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो प्लीज पिन कमेंटमध्ये मला सांगा. थँक्यू.